नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड च्या कट ऑफ संबंधित हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये पुणे जिल्ह्यासंबंधित आपण जे आहे ते कट ऑफ बघणार आहोत। तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे, या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये आपण सर्व कॅटेगरीसाठी यामध्ये कट ऑफ जो आहे तो बघणार आहोत। हा कट ऑफ जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे, म्हणजेच अंदाजित कट ऑफ आहे। कारण की मित्रांनो, आपल्याजवळ अजूनपर्यंत TCSने डाटा जो आहे तो प्रोव्हाइड केला नाही आहे की कोणत्या कॅटेगरीचे किती फॉर्म आले आहे आणि कोणत्या पोस्टसाठी किती फॉर्म आलेले आहे। आणि काही दिवसानंतर तो डाटा TCS जे आहे ते रिलीज करणार आहे आणि जसा तो डाटा येऊन जाईल तसं तुम्हाला आपल्या चॅनलवर तो बघायलाच मिळेल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तो डाटा बघायला मिळेल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अंदाजित कट ऑफ जो आहे तो मी सांगणार आहे, कारण की भरपूर मुलांच्या कॉमेंट आल्या आहे की सर या आरोग्य विभागाच्या गट आणि गट ड च्या एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे ते तुम्ही सांगा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया की पुणे जिल्ह्यामध्ये नेमक्या जागा ज्या आहे त्या कशा प्रकारच्या होत्या आणि कोणकोणत्या पोस्टसाठी किती किती जागा होत्या हे तुम्हाला मी दाखवून देतो। तर हा PDF मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहे। तर मित्रांनो, हा कट ऑफ जो आहे तो एक्सपेक्टेड असणार आहे, परंतु मित्रांनो याच रेंजमध्ये कट ऑफ जाण्याची शक्यता आहे। सोबत मित्रांनो अजून नॉर्मलायझेशनसुद्धा व्हायचे आहे आणि सेकंड ॲन्सर कीसुद्धा याची तुम्हाला काही दिवसात मिळून जाईल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी समाजसेवा अधीक्षक याच्या 5 जागा आहे पुण्यामध्ये। त्यानंतर भौतिकोपचार तज्ञाच्या 11 जागा आहे। त्यानंतर येथे काउन्सिलरच्या 14 जागा आहे। व्यवसायोपचार तंत्रज्ञाच्या 22 जागा, समाजसेवा अधीक्षकच्या इथे 14 जागा आहे। त्यानंतर इथं वाहन चालकच्या 12 जागा दिलेल्या आहे मित्रांनो। लघुटंकलेखकची 1 जागा आहे। उच्च श्रेणी लघुटंकलेखकच्या 2 जागा आहे। त्यानंतर इथे निम्न श्रेणी लघुलेखकच्या 2 जागा, आरोग्य पर्यवेक्षकच्या बघू शकता खूप जागा आहे, 62 जागा। त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकची 1 जागा आहे। वैद्यकीय अधिकारीची 650 जागा आहे। त्यानंतर इथे अवैद्यकीय सहाय्यकच्या 95 जागा। अशा प्रकारच्या असंख्य जागा मित्रांनो पुण्यामध्ये आहे, तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। तर आता बघूया मित्रांनो की कट ऑफ नेमका किती जाऊ शकतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुमचा जो पेपर आहे तो 100 मार्काचा होता, म्हणजे 100 प्रश्नाचा तुमचा पेपर होता आणि त्याला गुण जे होते ते 200 गुण होते। तर या ठिकाणी आपण जे आहे ते कट ऑफ जे आहे ते प्रश्नांच्या स्वरूपात बघणार आहोत, म्हणजे तुमचे किती प्रश्न बरोबर आले त्या स्वरूपात आपण कट ऑफ बघणार आहोत। त्याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करून तुमचा कट ऑफ काढू शकता। तर या ठिकाणी मित्रांनो सुरुवात पहिले आपण बघूया ओपनचा कट ऑफ नेमका किती देणार आहे। तर ओपनसाठी मित्रांनो जर तुमचे 70 ते 75 एवढे प्रश्न मित्रांनो जर तुमचे बरोबर असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहे असे म्हणू शकता, कारण की नॉर्मलायझेशनसुद्धा अजून व्हायचे आहे। त्यानंतर मित्रांनो ओबीसीला मित्रांनो 68 to 72 या रेंजमध्ये तुमचे प्रश्न बरोबर असायला हवे, तुम्ही इथे सेफ आहात। त्यानंतर EWS साठी सुद्धा OBC एवढाच कट ऑफ तुम्हाला सेफ झोनमध्ये ठेवण्यासाठी सफिशियंट आहे, 68 to 72। त्यानंतर मित्रांनो SCचा कट ऑफसुद्धा मित्रांनो या ठिकाणी कमी नाही राहणार आहे, कारण की भरपूर मुलांनी चांगले पेपर सोडवले आणि त्यांचे मार्क्ससुद्धा चांगले आहेत। तर त्यांचा कट ऑफ या ठिकाणी 60 to 70 या रेंजमध्ये मित्रांनो एससीचा कट ऑफ जाणार आहे।
त्यानंतर एस टीचा कट ऑफ मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल 58 to 62 या रेंजमध्ये आणि एन टीचा कट ऑफ 60 ते 65 या रेंजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल नॉर्मलायझेशनच्या आधी। तर मित्रांनो अशा प्रकारचे कट ऑफ जे आहे ते या रेंजमध्ये तुमचे राहू शकते, याची दाट शक्यता आहे। फक्त हा अंदाजित कट ऑफ आहे, अजून पुढे जाऊन यामध्ये चेंजेस येऊ शकतात नॉर्मलायझेशन झाल्यावर वगैरे। आणि मित्रांनो जर तुम्हाला पदवीधर अंशकालीन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त पेसा वगैरे यांच्या कट ऑफ जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा। जेवढे जास्तीत जास्त कमेंट येईल तेवढं एक तर आपण तिचा रिप्लाय करू किंवा जास्त कमेंट आला तर त्याच्यावर आपण व्हिडिओ नक्की बनवू। तर व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।